आहे एबीएन मीडिया नेटवर्क. आपण पाहत आहात युवा मराठा न्यूज. सत्याच्या वाटेवरील एक पाऊल तुमच्यासाठी. हाय, आय एम अंशुराज राऊत. युवा मराठा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण मालेगाव येथील कलाकार ज्यांची सारेगमप याच्यामध्ये निवड झाली आहे ते आपल्यासोबत आहेत. आज आपण त्यांच्या जीवन परिचयावर थोडंसं त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत. हाय, आय एम अंशुराज. आपलं नाव काय? माझं नाव आफ्ताब आहे आणि मी मालेगावचा रहिवासी आहे. ओके. आपलं सध्यामध्ये सारेगमपमध्ये निवड झाली त्याबद्दल आपले युवा मराठा न्यूजकडून खूप खूप हार्दिक अभिनंदन. आपला संगीताची आवड, संगीताचा प्रवास कुठून सुरू झाला? हे आधीपासून मला आवड होती. लहानपणापासूनच मी खूप गाणे ऐकायचो. हे ते आवड तर आधीपासूनच होती, पण पप्पामुळे याला पुढे घेता आलं खूप जास्त. माझे पप्पा पण सिंगर आहे. ओके. आपलं पुढचा प्रवास संगीतामध्ये आपण कुठे क्लासेस केले, काही एज्युकेशन संगीत फील्डमध्ये केलं आहे का? सध्या मी आधी खूप एक्सप्लोर करायचो. मग एक्सप्लोर करता करता मला गरज पडली क्लास लावायची. जेव्हा मी मालेगावात आलो, तर मालेगाव आल्यानंतर मी एक कोहिनूर म्युझिक अकॅडमी म्हणून आहे, फैसल अब्दुल फैसल शफीक अहमद म्हणून ते म्युझिक टीचर होते माझे. मी 2-3 वर्ष त्यांच्याकडे शिकलो. त्यानंतर मी पुढच्या शिक्षणासाठी इकडे तिकडे खूप ठिकाणी फिरलो आहे आणि खूप माझे असे गुरु पण राहिले आहेत. ओके. आणि एज्युकेशन वगैरे कोणत्या स्तरावरून झालं आहे मालेगावमधून? हां, मालेगावमध्ये मी आपल्या MSG कॉलेजमध्ये तिकडे मी फर्स्ट इयरमध्ये होतो. त्यानंतर मी माझं पुढचं एज्युकेशन म्हणजे BA म्युझिक वगैरे करायला नाशिकमध्ये गेलो. ओके. छोटी कॉलेजला. ओके. आपला पहिला असा काही आठवणीतला क्षण की तो आपल्याला आजपर्यंत आठवणीत आहे? हो, यूथ फेस्टिवलचे दिवस मला खूप आठवतात. ओके. जेव्हा मी कॉलेजकडून यूथ फेस्टिवल वगैरे करायचो. आपली युथ फेस्टिवलमध्ये कधी निवड झाली होती आणि कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये निवड झाली होती? हां, माझी निवड झाली होती 17-18 मध्ये निवड झाली होती. ओके. मी पहिल्यांदा इकडून मालेगाववरूनच गेलो होतो. मी पहिल्यांदा पुण्याला पण गेलो होतो. आणि ओके. पुण्याला गेल्यानंतर मला पुणे युनिव्हर्सिटी म्हणजे सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी. ओके. ओके. आणि दुसरी गोष्ट अशी की सध्यामध्ये आपलं जे एक गीत आहे माझ्या राजारं, हे फार सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि मला तरी असं वाटतं की हे गीत प्रेक्षकांच्या व सोशल मीडियावर तसेच जनतेच्या खूप मनात ठासलं आहे. त्यामुळे ते तुम्हाला फार उत्सुक प्रतिसाद आणि प्रेम देत आहे. तर आपण आमच्या प्रेक्षकांना त्याच्या 2 ओळी ऐकवू शकतात का? हो, शोधू कुठर धावू कसर मीच स्वतःला पाहू कसर या मावळातून मावळून तू कधीच गेला र माझ्या राजार माझ्या शिवबार माझ्या राजार माझ्या शिवबार. नक्कीच आपला आवाज हा काळजाला भिडणारा आहे. खूप छान आवाज आहे आपला. नक्कीच हे गाणं आपण का निवडलं? हे गाणं निवडण्याचं असं मूळ कारण नव्हतं काही. हा गाणं आधी तर मला खूप आवडतो आणि मला एक चान्स मिळाला होता. मराठी लेजेंड म्हणून एक प्लॅटफॉर्म आहे. ओके. तिकडे जेव्हा मी गेलो, मला तर आधी काही माहीतच नव्हतं आणि हे जे गाणं आहे ते माझ्या डोक्यात एवढं चाललं असतं की तिकडे स्टेजवर गेल्यानंतर डायरेक्ट माझ्या डोक्यात हेच गाणं आलं आणि मी तिकडे 2 मिनटं काय ते परफॉर्म केलं आणि खूप लोकांना ते आवडलं आणि खूप चांगलं वाटलं मला पण तिकडे परफॉर्म केलं. नक्की मला तरी हे वाटतं की या गाण्याच्या माध्यमातून आपली खरी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना व मानाचा मुजरा आहे असं मला वाटतं. नक्की. आणि मुख्य तर जसं की आपण हा सर्व प्रवास केला, यामध्ये काही मित्र, परिवार, फॅमिलीमधून कोणाचा आपल्याला जास्त सपोर्ट मिळाला आहे? पहिल्यांदा तर घरचा मला खूप चांगला सपोर्ट आहे. आई वडील माझे नेहमी मला सपोर्ट करत असतात. पप्पाचा मला खूप सपोर्ट असतो. माझे शोज वगैरे असतात, छोटे मोठे जे काही मी प्रोग्राम करतो, पप्पा माझ्यासोबत दरवेळी असतात आणि मित्रांचा पण खूप सपोर्ट राहिला आहे मला. त्यामध्ये काही अशी एखादे आपले काही नाव वगैरे असतील की त्यांचा फार आपल्याला काही सपोर्ट मिळाला? असे तर एवढे नाव आहे मी लिस्ट काढू शकतो. अच्छा. ओके. ओके. माझ्याकडून मी देखील एक म्युझिशियन आहे आणि मी तुम्हाला पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्ही स्वतःचं नाव, आपल्या मालेगावचं नाव आणि संगीतचं नाव खूप पुढे नेवं अशी मी तुम्हाला सदिच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.